इस न्यूज के स्पॉन्सर है होटल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापुर। खाने का इंतजाम किया गया है, सभी इंतजाम खाना खा के जाइए। सगळ्यांना विनंती आहे की जेवण करून जावे। सबको बुझाने चाहिए, खाना खाकर जाइए, खाने का इंतजाम किया गया है। सगळ्यांना विनंती आहे जेवण करून जावे। चलिए हिसाब से गुजारिश है, खाने के लिए खाना तैयार है, खाकर जाइए। समोर आलेले हरिभाईंना आणि आमच्या इतर 3 उमेदवार अजून आहेत, त्या चेतन भाऊ आहेत, आपल्या शहराचे अध्यक्ष ते हॅलो, सर्वांना नंबर सर्वांनी खुशावर बसून घ्यावे। सर्वांना नंबर येते, स्टेजवर कोणी गर्दी करू नये। सर्वांना नंबर येते, स्टेजवर कोणी गर्दी करू नये। आपापल्या खुर्च्यावर बसून घ्यावे, थोड्या वेळ कार्यक्रम करू नये। सर्वांना नंबर येते, स्टेजवर कोणी गर्दी करू नये। हॅलो हॅलो, सर्वांनी पाठीला खुर्चीवर बसून घ्यावे। सर्वांना नंबर येते आहे, स्टेजवर कोणी गर्दी करू नये। आज महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 15चे अधिकृत उमेदवार त्यांच्या या प्रचार कार्याचं उद्घाटन शुभारंभ आज सुरू होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवकुमार शिंदे साहेब, आपल्या लोकप्रिय खासदार गणेशभाई शिंदे, खायला पेश करेंगे। आपके करना है और यह नहीं है। बहुत कम है, लेकिन मैं चारों कैंडिडेट को बधाई देता हूँ। जो अच्छे वोट से चुन के आएंगे, तो पहले दिन यहाँ उनका सत्कार करेंगे। हो गया ना? तुम्हें हरीफ भाई 5 साल हमारे साथ था, इसके लिए मैंने पहले ही बोला था। थोड़ा वहाँ जब हम बैठे थे तभी थोड़ा प्रॉब्लम आ रहा था, तो उनके पुत्री को, बेटी को हमने बोला था आपका तो कुछ चांस नहीं लग रहा है, उनको खड़ा हो। तो वो बेचारी को बोला था कि खड़े रहेगी क्या, खड़े रहेगी बोला वो। ये भी अच्छी बहुत सैनिक है, हिम्मत तो रहेगी, लेकिन सैनिक है कि हम कांग्रेस से लड़ेंगे, कांग्रेस के टिकट पे लड़ेंगे। इसके लिए मैं उनको भी बहुत धन्यवाद देता हूँ। ये बहुत कम होता है और ये भी दिलदार आदमी है। मतलब मुझे प्रॉब्लम होता है तो मेरे लड़की को दे सकते होता, बोले पहला नहीं ली। इसके लिए कि आगे भाई के फैमिली में कोई न कोई चाहिए। 5 साल बहुत ईमानदारी से हमारे साथ रहा, थोड़ा बीच में गया था लेकिन बाद में आ गया, होता है ऐसा। लेकिन मालूम हो गया, देखिए जब यहाँ
जो होटल तुम्हारा ताज होटल, मैं 74 से मैं इलेक्शन लड़ता हूँ, तो पहला इलेक्शन 78 में हुआ है, करमाने में था, तो 78 से ताज होटल और सभी की फैमिली हमारे साथ है, हम कैसे भूल सकते हैं। तो देखिए, कांग्रेस किसी को भूलती नहीं, जो आदमी हमारे को दिक्कत में सहयोग करता, मदद करता है, उसके साथ हम रात दिन रहते हैं। प्रणीति तय का भी नेचर वैसा ही है, मुझे भी आश्चर्य लगता है, अरे भाई मैं बहुत कम इसमें किया तो मेरे से डबल टिबल चौबल काम किया। पार्लियामेंट में आपके लिए झगड़ती है, जब फॉरेस्ट का इश्यू आता है तो झगड़ती है, मुझे अच्छा लगता है कि ये जो हमारी कांग्रेस की देन है वो हम चलाते रहेंगे, लेकिन अब 15 तारीख को भूलना नहीं। क्या नहीं भूलेंगे? अभी नहीं बोले। देखिए, आप अपने दोस्तों को भी बोलेंगे, घर में बोलो, सबको बोलो, और हाथ को 15 तारीख को निवड़ के दो। ये अपने मराठी हिंदी मिश्रित मराठी चूक के दो, निवड़ के दो, ऐसा ही बोलते हैं। तो मेरे पर तो असर है, जिंदगी भर का असर है, तो मैं आप सबको धन्यवाद देता हूँ। ध्यान है हमारे अरे इधर वो आते हैं मेरे को कभी तो अभी मुझे पता चला कि शफी भाई बहुत ऊंचा आदमी है, तो अभी उनको भी साथ लेके हम काम करेंगे। ऐसे लोग चाहिए पार्टी। देखो, जो आते समय में बहुत अच्छा बोलते हैं, और में ऐसे से निकल जाते हैं, कभी नहीं काम आते। इसके लिए आप सब लोगों को बहुत धन्यवाद। इसलिए आज तक बैठे और अली भाई साथी लोगों और यहाँ मेरे कई चेहरे निकले, टिकट नहीं मिला, मेरे नजदीक के चेहरे, ये तो हमारे बसव है, उसके लड़के का नाम सुशील रखा है, अभी बेचारे साल का है, कितने साल हो गए? अपने बच्चे का नाम लगा, इतनी लॉयल्टी है, लेकिन मैं उसको भी नहीं दे पाया। कई लोगों का ऐसा होता है, जिसको बहुत नजदीक का होता है तो नहीं दे पा सकते, तो ये भी समझ सकते हैं और काम कर रहे हैं। तो पुराने इलाके में वापस आए और जास्त काय बोलत नाही, चेतन भाई खूप बोलले, आपल्या शिंदे साहेबांना पण ऐकायचं आहे, पण मी एवढंच सांगते की आपण बाहेरचं आपण आरिफाईचं उदाहरण घेऊया, मिसाल उनकी लेंगे, क्योंकि वो देख के आए हैं कि उधर क्या हालत होती। और मेरी यही सोच है, मैं किसी के बारे में इतना बीजेपी जितना नीचे गिरता है उतना हम नहीं गिरते हैं, वो राजकारण ही नहीं है आपलं। आपण सुसंस्कृत लोक आहोत आणि आपण नेहमी तत्वाची लढाई लढतोय। मला फक्त इतना ही कहने का आप सब लोगों को कि कांग्रेस का अभी देश को इंतजार है। सब लोग बोलते हैं कि किधर है, आओ कांग्रेस, लोग चाह रहे हैं कि कांग्रेस को वोट दो, लेकिन कुछ लोग कहते हैं कि दिखाई नहीं दे रही है कांग्रेस, क्योंकि बीजेपी ने सब कैप्चर कर रखा है, सोशल मीडिया हो, प्रिंट मीडिया हो, सब हो। लेकिन आज आपके लिए कांग्रेस साथ में सब लोग आए हैं, आप देख रहे हैं, महाविकास आघाड़ी सब बीजेपी के खिलाफ आए हैं, जो छूट गए वो बीजेपी के हैं, और जो साथ में आए वो देश के लिए, आप लोगों के लिए है। तो मैं इतना कहना चाहती हूँ कि आपकी लड़ाई ये लोग लड़ रहे हैं, देश के लिए, लोकशाही के लिए, दीन दलित और अल्पसंख्यकों की लड़ाई है, कांग्रेस की लड़ाई है, ये लड़ रहे हैं। आम्ही तुमच्या हिश्शाची लढाई लढतोय, हे त्यांचं इलेक्शन नाही आहे, हे देशाच्या, सोलापूरच्या प्रतिष्ठेचं इलेक्शन आहे, देशाचं। कारण का वोट चोर, संविधान, लोकतंत्र की हत्या हो, राइट्स हो, लिंचिंग हो, सब चीजें ध्यान में रखो, और इसीलिए हम लोग आपके रिश्ते की लड़ाई लड़ रहे हैं, क्योंकि हम सब चाहते हैं कि
कि कांग्रेस वापस आए। कौन ऐसा बंदा है जो चाहता है कि कांग्रेस नहीं आए? मुझे बोलो। आज कोणाला सेफ वाटतं? आज सगळं पूर्ण पॅनेल आज काँग्रेसचं आहे। हे पण जाऊ शकले असते, ह्यांना पण आम्ही दाखवलं गेलं, पण जे गेले ते फक्त पैशासाठी होते, ते तुमच्यासाठी कधीच नव्हते। बरं झालं भाजप आम्हीच दाखवते, भाजप गाजर दाखवते, इसके वजह से कळतं तरी कोण असले तरी कोण त्यांचे, आणि आपल्या त्यांचं सोडा, आम्ही तर कोणी नाही होत, पण ह्याच्यामुळे कळतं की कोण खरे लोकांसाठी आहे आणि कोण पैशासाठी आहे। आणि जे लोकांसाठी असतात ते एक निष्ठ असतात। मग किधर भी सत्ता हो, लेकिन जो कांग्रेस के साथ है वो लोगों के साथ जरूर रहेंगे, क्योंकि कांग्रेस सत्ता पाकिट और कमिशन के लिए काम नाही करत, पण लोकांसाठी काम करते। आज आपण बघतो जेव्हा पाऊस येतो किंवा फ्लडिंग होतं किंवा काय होतं, चेतन भाऊ आरिफ भाऊ, सत्ता असू देत नसू देत, चेतन भाऊ आरिफ भाऊ नेहमी असतात, नेहमी असतात। ही आहे काँग्रेस, आणि म्हणून त्या काँग्रेसला मतदान देणं आमच्यासाठी नाही पण तुमच्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं झालंय, की अस्तित्वाची लढाई आहे, की गोरगरीब, दीन दलित, अल्पसंख्याक, महिला, ही या देशाच्या अस्तित्वाची लढाई आहे। नाहीतर हे लोक आपल्या देशाचं वाट लावतील आणि फक्त ध्रुवीकरण आणि लोकांमध्ये धर्म जातपात करून सगळ्यांचं वाट लावतील। संपूर्ण देशाचं आणि सोलापूरची तर वाट लागली आहे मागच्या 10 वर्षात ह्यांच्या विचारसरणीमुळे। इनके विचारसरणी के वजह से हमको पानी नहीं मिल रहा है, वक्त पे पानी नहीं आ रहा है, गंदा पानी आ रहा है, कचऱ्याचा ढीग साठलाय, बेरोजगारी आहे, स्मार्ट सिटी मध्ये भ्रष्टाचार, ह्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी टेंडर उचलले। मुझे पता है आप लोग बीजेपी को नहीं देंगे, लेकिन क्रॉस वोटिंग भी नहीं होनी चाहिए। और जैसे मैंने कहा कि ईमान की लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे, आणि म्हणून ही लढाई ह्यांचीच नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे, आणि आपल्यासाठी आपल्याला काँग्रेसला मतदान येणाऱ्या 15 तारखेला करायचंय। एवढंच मी करते, माझ्या दोन्ही भगिनी आहेत, नरोटे ताई आणि अलकोट ताई, त्यांना पण सगळं सरसकट दिसला हात की मार शिकता, दिसला मोड लगाओ हात पे, एवढंच या ठिकाणी सांगते आणि आदरणीय शिंदे साहेबांना सांगते। तिसरा उमेदवार पडला म्हणून फरक पडेल, तर तिन्ही काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेले लोक, ज्यांची ओळख काँग्रेस म्हणून आहे साहेब, 10-15 वर्ष त्यांना तुम्ही काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं, त्या काँग्रेस पक्षाला सोडून गेले लोक, त्यांना माफ करणार नाही, त्यांनाही त्यांचा माफ करणार नाही साहेब। ह्याच लोकांनी, आणि भाई तुम्ही फक्त काँग्रेस पक्ष सोडून गेला, भाजपमध्ये गेला, या लोकांनी तुम्हाला दाखवलं होतं, आता तिन्ही गेले आणि ते तिन्ही तिकीट पडणार आहे। तुम्हाला विश्वासाने सांगतो साहेब, मी आणि आम्ही संवाद करतोय, लोक बोलताय तो तुमच्या मला काँग्रेस मध्ये नगरसेवक झालते, आणि हीच खरी आपण आम्हाला पोच पावते। भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला वाटलं सर्वांचे लाडके नेत्या खासदार कुमारी शिंदे, प्रभाग 15चे लाडके आणि फिक्स नगरसेवक, आमचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, आमचे देव विभागाचे नगरसेवक आणि उमेदवार आहे, त्याचबरोबर आमचे कल्पना नरोटे ताई आमच्याबरोबर आहे, उपस्थित असलेले आमचे चेतन मराठी, शकीलभाई मोदी, राजू हायकोर्ट, बसवराज मेत्रे आणि आमचे आनंद मास्तरचे खास शिवसेनाचे मानवी साहेब पण आहेत, महाविकास आघाडीचे आणि तुम्हाला सर्वांचे आमचे खासदार देसाई, आमचे आमदार सुशीलाताई अबोटे, श्रीनिवास याच्या साबळेजी, ॲडव्होकेट मयूर, उपस्थित सर्व मान्यवर साहेब ताई, सर्वप्रथम आमचे मुलगी समाज आवाज मागतो मला ही जागा दिली, तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन, आज आपण या ठिकाणी
साहेब 7 वाजल्यापासून लोक बसलेले आहेत. आपली मीटिंग होती पण नंतर खासदार कोण आले म्हणून लोक इथे आलेले नाही. नमाजनंतर सर्व लोक इथे बसलेले, त्यांना भूक लागलेली, सर्व व्यवस्था आहे, काळजी करू नका. आणि साहेब मी तुम्हाला एवढंच सांगेन, मी हा जो प्रभाग 15 आहे हा साहेब काँग्रेसचा क्वालिटीला आहे. मी सुद्धा या ठिकाणी विरोध करतो पण मी तो जिंकू शकलो नाही, कारण हा काँग्रेसचा क्वालिटीला आहे. या ठिकाणी पण मी एवढं सांगेन, हे लोक आपले तुम्हाला माहिती आहे शेताची वराची या ठिकाणी जर आपले तिन्ही आपले कॅन्डिडेट घेतले ते आपले काँग्रेस पक्षाकडून निवडून आले, ते व्यक्तिगत निवडलेले नाही. काँग्रेस पक्षाच्या नावावर काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळं ते निवडून गेलेले आणि त्यांना भाजपमध्ये असं त्यांना म्हणणं आहे की ते स्वतः आपल्याकडे निवडून आलेले, ते नाही काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेसच्या नावामुळं शाही आणि आपल्या कामामुळे ते निवडून आलेले. तर या ठिकाणी मी सर्व जनतांना आवाहन करतो की आपले चारही आपले उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचे, अनिल गोरा, चेतन भाऊ, सपना ते आमचे कल्पनाताई, या चारहीला आपण निवडून द्या. जे काही तुमची अडीअडचण आहे, राहिलेले थोडे कामं आहे, तुम्हाला माहिती आहे की भाजपची सत्ता होती, काही कामं होऊ शकलेले नाही. तुम्ही या ठिकाणी सर्व काँग्रेसच्या जेवढे उमेदवार आहे ते प्रभाग 15 मध्येच नाही, आपले नातेवाईक जे काही सोलापूर शहरामध्ये असतील त्यांना सांगून काँग्रेस पक्षालाच मतदान करायला सांगा. आणि आपली सत्ता आली म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ताई आहे, साहेब आहे, आपण कशा पद्धतीने आपण कामं करतो. कारण मी सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षात 3 नगरसेवक होतो, जी कामं केलेली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे. ताई आणि साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जास्तीत जास्त पदं दिलेले आहेत. आणि तिकीट मिळालं नाही मागच्या टर्ममध्ये, तर 5 वर्षाचे काँग्रेसचे व्हायलेच राहिले म्हणून त्यांना फळ मिळालं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी 2002ला निवडून आलो तेव्हा काही साहेबांनी या ठिकाणी पहिला आपला निधी दिला तर बुद्धिवारासाठी दिलेला आहे साहेब. अनेक कामं आपल्या या ठिकाणी झालेले आहेत. आणि विशेष करून जर मी मुस्लिम महापौर होतो, संभाजी महाराजांचा पुतळा माझ्या कारकिर्दीने माझ्या निधीतून आपल्या आशीर्वादाने 40 लाखचा निधी देऊन आपण तो पुतळा उभारलेला आहे. शिवाजी महाराजचा विलीनीकरण असू दे किंवा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं विलीनीकरण असू दे, महात्मा फुलेचं असू दे, अण्णाभाऊ साठेचं असू दे, जेवढे पुतळे आहेत माझ्या कारकिर्दीत झालेले. तर या ठिकाणी सर्व पुतळे आणि डॉक्टर कोटीचं स्मारक आहे, अशा विविध कामे साहेब. दुसरी गोष्ट आपल्याला एक महत्त्वाचं सांगतो, मुस्लिम कब्रस्तान आहे मोदीचं आहे, ते सर्व काम मी केलेलं आहे. आणि 7 स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तिचं वर्ष जे आहे ना मेकअप, ते मेकअप झालेलं आहे, कोणी केलेलं नाही, मी केलेलं आहे. तर या ठिकाणी मी एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण हाताच्या चिन्हावर दोन्ही कॅन्डिडेटचं, तिन्ही कॅन्डिडेटचं 2-2 आहे, माझा 3 नंबर आहे. आपण या ठिकाणी सर्वांनी हाताला मतदान करून आम्हाला विजयी करा. जे काही आपले राहिलेले काम आहे होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।